सगळ्या सहकार्याने हे उभं केलं. आम्हाला कल्पना अंदाज नव्हता की 100-125 लोक आपण गोळा करू शकू. 100-125 लोक रस्त्यावरच्या कार्यक्रमासाठी 2 तास येतात ही मोठी गोष्ट आहे. ज्या ज्या सगळ्या मंडळींनी याच्यात सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार. साधना मानलेल तिने हा सगळा कार्यक्रम पुण्यामध्ये 10-15 दिवस राहून कोऑर्डिनेट केला. ज्या सगळ्या मंडळींनी पुण्यातल्या हे सगळं घडवून आणलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो, महाराष्ट्र धर्माची लढाई व्हॉट्सॲपवर थम्सअप पाठवून यशस्वी होणारी लढाई नाही. महाराष्ट्र धर्माच्या लढाईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लोक मेले तसे माणसं मरण्याची शक्यता आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोक तुरुंगात गेले तसे तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. घोषित आणीबाणीच्या काळात लोक तुरुंगात गेले तसे आताच्या अघोषित आणीबाणीच्या काळात लोक तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. ज्यांच्यामध्ये हे धाडस नसेल त्यांनी या मराठी कारणाच्या फंदात पडू नये. त्यांनी सरळ विकासासाठी धनुष्यबाण हातात घ्यावं किंवा कमळ हातात घ्यावं. काल जसं एका कडू माणसाने हातात घेतलेलं आहे तसं तुम्ही करावं. ज्यांच्या पाठीला थोडाफार कणा आहे असे 12 कोटीपैकी 1200 जरी मराठी लोक मिळाले तरी आपण महाराष्ट्र धर्माचं बरं काम करू शकू. आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि महाराष्ट्र धर्माचं काम 1 मे ते 1 मे असे श्राद्धाला कुणाच्या तरीसाठी नैवेद्य ठेवल्यासारखं करण्याचं काम नाहीये. आपण महाराष्ट्राच्या श्राद्धाचं काम करत नाही, महाराष्ट्राच्या वर्धनाचं काम करतो आहोत. सातवाहनाच्या कालापासूनचा मराठीचा इतिहास सांगायचा 2500 वर्षाचा, तर किमान पुढची 25 वर्ष मराठी जगेल एवढं तरी बुड हलवून आपण काम केलं पाहिजे. त्यासाठीचे प्रयत्न आपण करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने 2 मिनिटात